वाल्मिक कराडवर मकोका लावल्यावर समर्थक आक्रमक। पोलीस ठाण्याबाहेर आईचं ठिय्या आंदोलन सुरू असताना काही समर्थकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। वाल्मिक कराडवर मकोका लागल्याचं कळताच समर्थकांकडून परळी बंदची हाक। मकर संक्रांतीसाठी बाजारपेठ्या गजबजलेल्या असताना दुकानांचं शटर डाऊन। अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका। सध्या एसआयटीकडे ताबा, उद्या कोर्टामध्ये हजर करणार। एसआयटीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती खालावली। तब्बल 1 तासापासून उपचार सुरू। ईसीजी ही काढल्याची माहिती। मकोका लावला, आता 302 लावा। वाल्मिक कराड विरोधात जरांगेंचा आक्रमक पवित्रा, तर योग्य दिशेने तपास सुरू राहावा। एसआयटी प्रमुखांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी। आज मध्यरात्रीपासून 28 जानेवारीपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास निर्बंध। देशामध्ये अनेक गृहमंत्री होऊन गेले, पण कुणालाही तडीपार केलं नव्हतं। दगाफटक्याचं राजकारण केल्याचा आरोप करणाऱ्या अमित शहांवर शरद पवारांचा हल्लाबोल। संजय राऊत हा आमच्यासाठी कधीच विषय नव्हता। काँग्रेसवर वारंवार निशाणा साधणाऱ्या राऊतांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पलटवार। शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली आहे। भास्कर जाधवांची ऑडिओ क्लिप व्हायरल। संयमाने वक्तव्य करण्याचा संजय राऊत यांचा सल्ला। नायलॉन मांजामुळे अनेकांच्या आयुष्यावर संक्रांत। नाशिक, नंदुरबार, अकोल्यामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू। दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून अनेक उपाययोजना। त्यावेळी एक असतो तर सेफ असतो। पानिपतमधल्या भाषणात फडणवीसांचं वक्तव्य। मराठ्यांच्या शौर्यासाठी गौरवोद्गार। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। देशातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार। अनेक प्रतिष्ठितांची उपस्थिती। महाकुंभ मेळ्यामध्ये आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान। दुपारी 3 वाजेपर्यंत 2,50,00,000 भाविकांचं अमृत संगमामध्ये स्नान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।